साधं सिंपल घरातल्या घरात जाम कसं बनवायचं पहा. असं कोणच नाही की लहानापासून मोठ्यापर्यंत जाम कोणाला आवडत नाही. घरातल्या साहित्यानं साधं सिंपल झटपट पटपट होणार असं हाय हो. मस्त होतं, चवीला अप्रतिम होतं. पाहू शकता तुम्ही, कलर किती मस्त आलाय आणि दिसायला किती सुंदर दिसत, चवीला तर अप्रतिम. नक्की ट्राय करा आणि सांगा मला कसं झालं. श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला आपण आज घरातल्या घरात चुलीवर बनवूया मस्तपैकी बीटपासून नॅचरल कलर. नॅचरल मस्त होतं, चवीला अप्रतिम होतं. काय ना, गेल्या वेळेस मी बीटचं हे बनवलं, ते जेली त्याचं राहिलं होतं वरलं. फेकून देण्यापेक्षा आपण काय तर उपयोगी करू शकता, हे तुम्हाला दाखवायसाठी व्हिडिओ बनवले मी. मस्तपैकी त्याचं फेकून देण्यापेक्षा थोडंसं अजून मिक्सरला थोडं बारीक करून घेतले. बारीक करून घेऊन मस्तपैकी 2 मिनिट परतून घेतले. पूर्ण सुकून गेल्यानंतर थोडंसं पाणी कोरडं झाल्यावर मस्तपैकी त्याच्या प्रमाणामध्ये 1 वाटी बीटचं हे आहे, त्याच्यामध्ये 1 वाटीच घालायचं गूळ. पण दोन्ही सेम प्रमाण ठेवा, गोड चवीला छान लागतं. थोडं थोडं घालून लागेल तसं घालू शकता तुम्ही. 1-2 मिनटं असं चालगत आलगत अलटी पलटी करायचं होतं. चवीला तर लय मस्त लागतं. तुम्ही सारखं एकदा केल्यानंतर सारखं करचाल, मला फुल गॅरंटी. पाहू शकता तुम्ही. थोडं थोडं आता वितळून बारीक होतं. गेल्या वेळेसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून मला कमेंट करून सांगा कुठं काय झालं. मी गेल्या वेळेस थोडीशी माहिती सांगितली, ते यावेळेस पण सांगते. काय नाही, आपले सगळं दुःख वगैरे राहिलंच कोणाला सांगत बसण्यापेक्षा कशात तर वेळ घालवत बसायचं. मी त्याच्यानं आपलं उगं टेन्शन घेत बसण्यापेक्षा हाय तसं जीवन हसत खेळतच घातलेलं बरं. कधी पण तुम्ही लक्षात ठेवा, ह्याला सांगितलं त्यानं तिसऱ्याला सांगतात, तिसरं चौथ्याला सांग. त्याच्यापेक्षा कोणाला सांगायचं नको, कोणाला काय नको. आपलं घर ते घरातल्या घरात करायचं गपचूप छान. आपले मुलं वगैरे घेऊन त्यांना छान छान असं बनवून खाऊ घालायचं. थोडंसं हडकं ते पूर्ण गूळ वितळून गेलं, त्याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेताय. पाहू शकता तुम्ही, विलायची पावडर घातल्यामुळे चव मस्त होते. आता ते बाहेरल्या तर जाममध्ये काय काय घालतात माहीत नाही, मी ट्राय केलं चवीला तर बाहेरपेक्षा पण चवीला मस्त झालं होतं. तुम्ही बाहेरला तर विसरूनच जाचाल खायचं असं साधं सिंपल जाम बनवल्यावर. आज 1-2 मिनिट विलायची पावडर घालायच्या अगोदर 2 मिनिट छान सगळे गुळाचे टिप फोडून घ्यायचं. मस्त होतं, तुम्ही पाहू शकता. अजून काय म्हणता, सगळे बरेच असताल. मी हेच ईश्वर प्रार्थना करते, सगळ्यांनी मला एवढं सपोर्ट केला भरभरून, सगळ्यांनी मला प्रेम केलं, सगळ्यांचे मन भरून. सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद सगळ्यांना. यूट्यूब फॅमिली माझी, मी सगळ्या आता माझे काय यूट्यूब फॅमिलीलाच माझ्या आता फॅमिली पूर्ण मांडले. आता हेच प्रयत्न करत आहे ह्याच्यातनं. आता कुठं यश येतं आहे काय नाही येत ते पण माहीत नाही. उगं वेळ जावा आपलं तेवढंच तुमच्या संग शेअर करत आहे. माझं पण तेवढं वेळेला वेळ जातं, दिवसभर माझं पण तेवढंच करमणूक होतं. टेन्शनचं राहतं माणूस. उगं विचार करत बसण्यापेक्षा आपलं आपलं आहे तसं हे करत बसायचं. उगं हे झालं ते झालं लक्ष देत बसण्यापेक्षा आपल्या आपल्या घरात काय तर करत बसायचं. मुलांना पण आवडतं का नाही, घरातल्या घरात आपण काय तर न्यू ट्राय केल्यानंतर मुलं खूप आवडीनं खातात. तुम्ही नक्की असं ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. हा चुकलं तर चुकलं म्हणून कमेंट करा, बरोबर झालं तर बरोबर झालं. 1-2 मिनिट परतून घेताय. परतून घेतल्यानंतर मस्त होतं, तुम्ही असं पाहू शकता. घरातल्या घरात नॅचरल कलर आणि नॅचरल बीट तर सगळ्यांच्या घरीच असतं. तुम्ही असं बनवून खाऊ घाला. आपलं वेळ पण जातं, तेवढंच टाईमपास पण होतं, सगळंच होतं. घरात काय नसलं तर असं नवीन काय तर घरी बसून शोध लावत बसायचं. नको टेन्शन घेण्यात काही नाही. हाय थोडं आयुष्य हसत खेळत घालवलेलंच आपलं चांगलं. आजकाल काय माणसांचं म्हणतात गॅरंटी नाही. आज आहे उद्या आहे, तेवढं टेन्शन घेऊन अटॅकचे पण प्रमाण खूप वाढलेत. तुम्हाला माहीत आहे अटॅक कशामुळं? टेन्शन, डिप्रेशन ह्याच्यामुळंच अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. ह्याच्यामुळं चांगलं हेल्दी खायचं, जीवाची काळजी घ्यायचं, नॅचरल असं खायचं. तुम्हाला हे नाही खाऊ वाटलं, कच्चंच जास्त करून तर कच्चंच सॅलड खायचं. बीट, गाजर, काकडी असं कच्चं राहिलेलं, मटकी वगैरे असलं तेच नाही खाऊ वाटलं तर सगळ्यात हेल्दी आपले कच्चे शेंगा असतात, आपण भाजीसाठी आणतो. रात्री 1 मुठ्ठीभर भिजू घालायचं, सकाळ उठून दररोज न चुकता खायचं. रक्ताचं वगैरे प्रमाण कमी राहिलं तर ते वाढण्यात पण मदत होतं आणि मस्त होतं.
1-2 मिनिट परतून घेत आहे. परतून घेतल्यानंतर छान मस्त पूर्ण थंड होऊ द्यायचं. फ्रीज राहिलं तर फ्रीजमध्ये ठेवायचं. नसलं तर हाय तसं आपलं साधं सिंपल घ्यायचं. एका वाटीत घ्यायचं, जाम काढून मस्त होतं. हे पूर्णपणे आता जाम तयार झालं, तुम्ही पाहू शकता. वाटीत काढून घेतलेले, मुलांना ब्रेड संग लावून घेतले. मुलं तर खूप आवडीनं खाल्ले. मम्मी मस्त झाले, अजून पुढच्या वेळेस कधी करते म्हणून विचारत होते. मग मी म्हणले आपल्या घरी बीट येईल तेव्हा आपण नक्की बनवूया. बीट तर काय 10ला पाव, स्वस्त आपल्या घरातल्या घरात. असं एवढं पण आणायला गेलं तर 20 रुपयाला डबा आहे. 20 रुपयामध्ये तुम्ही कम से कम अर्धा किलोच्या प्रमाणमध्ये बनवू शकता. अर्धा किलो 20 रुपयाच्या ह्याच्यात किती छटाक येते जाम. तुम्ही विचार करू शकता. आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माहिती कशी वाटली